कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी शिवारातील तिनचारी परिसरात एका अज्ञात इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार सदर मयत इसमाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा असल्याचं समोर आल्यानं हा प्रकार अपघात आहे की घातपात की अन्य काही, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलं असून पोलीस तपासाची चक्रे फिरवत आहेत। रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास संबंधित इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला। त्यानंतर होमगार्ड अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्यानं घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे। मात्र हा अपघाती मृत्यू आहे की इतर कोणता प्रकार आहे याबाबतचा उलगडा पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपर।